राजूभाई नमस्ते. नमस्कार सर. राजूभाई इनामदार, काल आपण जे ना नगराध्यक्ष पदाबद्दल आव्हान केले होते. नगराध्यक्ष पदासाठी आज 21 नोव्हेंबर रोजी माघारीचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेतले का? सर्वप्रथम तुम्हा सर्व पत्रकारांचे एकदा स्वागत, मनापासून धन्यवाद. आदरणीय महाराष्ट्राचे जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पहिले शिक्षण मंत्री डॉक्टर अब्दुल कलाम आझाद, शाहू आंबेडकर फुले विचारसरणीच्या सर्व लोकांना माझा नमस्कार. आणि या सर्वांना मी सर्वप्रथम या सर्वांना मी अभिवादन करतो. आणि आमच्या गावाचे स्मृतिस्थान आदरणीय किसनरावजी बानखेले यांना मी नमन करतो. 2 दिवस झाले मी तुम्हाला सांगितलं होतं की राजकीय मंचावरती ह्या चाललेलं नाटक आहे आणि तुम्ही याच्यामध्ये काहीतरी मी सगळ्यांना आव्हान केलं होतं. पण त्या आव्हानामध्ये आज फक्त एक पॉझिटिव्ह थिंकिंग अशी झाली की जे काल त्यांनी पासून चर्चा चालली होती त्यांची, का अण्णाची सुनबाई जी आहे ती या ठिकाणी बिनविरोध नगरसेवक झालेली आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. दुसरी गोष्ट अशी का मी तुम्हाला सांगितलं होतं का नगराध्यक्षपदासाठी सगळे कधी माघार कधी घेतली आणि त्यांना कधी पाठिंबा कधी दिला तर ही खरी श्रद्धांजली ही अण्णासाठी होईल, हे असं मी त्या ठिकाणी बोललो होतो. परंतु राजकारणामध्ये हे सगळे सत्तेला हापापलेले लोक हे कधी पण असं करणार नाही हे मला माहीत होतं. आज कोणत्याही सिंगल नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी कोणीही माघार घेतलेली नाही. आम्ही तिथं आमचा उमेदवार घेऊन रेडी होतो का सगळे कधी आले तर आपण माघार घेऊया आणि आपण पुढची वाटचाल आपण करूया. तर हे आता स्पष्ट झालं गावकऱ्यांच्या लोकांना का यांना अण्णांचे फक्त राजकारणापुरता वापर करायचा आहे. यांना नगराध्यक्षपद महत्त्वाचं आहे. अण्णांसाठी म्हणजे त्याग करणं हे यांना परवडणार नाही हे त्यांना माहीत आहे. आणि आज कोणतीही म्हणजे माघार ही कोणाची झालेली नाही. दुसरी गोष्ट का आम्ही जे कालपासून तुम्ही मला प्रश्न विचारत होते का बाबा तुमची आघाडी झाली का, तुमची आघाडी झाली का, कोणत्याही प्रकारची महाविकास आघाडी झालेली नाही. हे तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं का महाविकास आघाडीचे चालक जे आता सध्याचे 2 मोठे पक्ष म्हणजे आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष आणि आदरणीय उद्धवसाहेबांचा पक्ष, हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालमीत तयार झालेले लोक आहेत आणि यांनी तिथून ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत. यांना माहिती आहे भिजत घोंगडं कसं ठेवायचं आणि काय करायचं. त्यांनी काय तशी काय केलेलं नाही, भिजत घोंगडं ठेवलं. शेवटी ती आघाडी फिसकटली आणि आघाडी काय झालेली नाही. आणि माघारीच्या 10-15 मिनिटं अगोदर फोन करून बोलतात या आपण बसून बोलू. अशी आघाडी कुठं होतात काय होतात मला माहीत नाही. अशा पद्धतीने लोक वागली आहेत. दुसरी गोष्ट, हे दोन्ही पक्ष आपल्या स्वतःला सेक्युलर म्हणतात. सेक्युलर धर्मनिरपेक्ष पक्ष आम्ही म्हणतात. धर्मनिरपेक्ष पक्षाच्या लोकांनी एकही सिंगल अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना यांनी तिकीट दिलेलं नाही. तर मग अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी आता हा विचार करायला पाहिजे यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आपण मतदान करायला पाहिजे का? बिलकुल नाही. आपण काँग्रेस पक्षातर्फे अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार दिलेला आहे. फर्जीन इक्बाल मुलानी तिची निशाणी पंचायत, त्यांनी त्यालाच मतदान करायला पाहिजे. हे सगळं वाव आणतात, ढोंग करतात, बाकीचं काही नाही. आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट एक म्हणजे अशी का सगळे पक्ष हे आपापसात आतून मिळालेले आहेत. कारण तालुक्यात यांची वेगळी आघाडी करायचा प्रयत्न चाललेत. त्या माध्यमातून मंचर नगरपंचायतमध्ये अशी आघाडी नको, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होईल, सगळं ह्याचं पितळं उघड पडेल म्हणून यांनी आतमधून सगळे छुपे समझोते केले. याचा उमेदवार तिकडे दिलाय, त्याचा उमेदवार तिकडे दिलाय, त्याचा उमेदवार तिकडे दिलाय. सगळे हे एक दुसऱ्याची मिळालेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये शिंदे गटाची पण मिली भगत आहे. हे सगळे एक दुसऱ्याला मिळालेले भेटलेले आहेत आणि यांनी छुपे समझोता केलेला आहे. तर आता मी सगळ्या लोकांना, मनसेच्या लोकांना एवढं सांगू इच्छितो, आता तरी तुम्ही शाने व्हा. लढणारा भांडणारा माणूस यांच्या विरोधात कोणीतरी एक नगरपंचायतमध्ये पाहिजे. माझ्या उमेदवारांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्या अशी मी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती करतो. आणि कोणती महाविकास आघाडी नाही, महाविकास आघाडीच्या याच्या ढगोसल्यामध्ये तुम्ही येऊ नका. महाविकास आघाडीतले जे 2 घटक आहेत आमचे, आप आणि काँग्रेस, हे आज रोजी एकत्र आहेत आणि त्यांचे कोण एकत्र आहेत तुम्ही त्यांना विचारा. त्यांची बाजू मांडण्याचा मला काही संबंधित नाही, ती बाजू मी मांडू शकत नाही. अशी माझी ही जी बाजू आहे आज मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. पुन्हा एकदा सुज्ञ नागरिकांना मी विनंती करतो, अण्णाच्या नावावरती वाव आणणाऱ्या उमेदवारापासून सावध राहा. फक्त त्या नावाचा याचा वारसा दाखवून याचा प्रयत्न करतील. आमच्यासारखी सामान्य माणसं जे अल्पसंख्याक समाज आहेत ते त्यांचे त्यांना आम्ही नमस्कार करतो, त्यांचे उपकार मानतो. परंतु यांच्या ढोगी लोकांच्या नादी तुम्ही लागू नका, एवढंच या ठिकाणी मी आव्हान करतो. अण्णांच्या नावाचा वापर कोण करतो? सगळेच लोक करतात. तुम्हाला काल पण मी सांगितलं, अण्णाच्या सुनबाईला द्यायचं होतं तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना त्यांच्या तिकिटावर, पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज भरण्यास त्यांनी सांगायलाच नको होतं. त्यांनी तिला अपक्ष करायला पाहिजे होती आणि सगळ्यांनी त्यांना बिनविरोध द्यायला पाहिजे होतं. एक दुसरी गोष्ट,
जिथं आता ज्यांनी उमेदवार दिला त्यांनी तो उमेदवारच त्यांना द्यायला नको होता, त्यांनी आज माघार घेतली, त्यांचे मनापासून धन्यवाद. त्यांनी माघार. दुसरा तर एक असा होता डाऊट साधून का उमेदवारच द्यायचं नाही आणि फक्त म्हणायचं बघा आम्ही अन्नाच्या विरुद्ध उमेदवार दिला का त्याचा फायदा घ्यायचा कोशिश करायचा. यांचे सगळ्यांचे मनसुबे आज बरबाद झालेले आहेत. अण्णाच्या फक्त म्हणजे अण्णाचं नाव घेऊन फक्त वाव आणतात, अण्णाबद्दल यांना कोणते आस्था नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का अण्णांच्या नावाखाली राजकारण चालू आहे? फक्त राजकारण चालू आहे, मत घ्यायचं, मत गोळा करायचा प्रयत्न चालू आहे, बाकी दुसरा कोणता प्रयत्न नाही. बेरजेची राजकारण आहे का ही? फक्त बेरजेची राजकारण आहे. अण्णाचा नावाचा फायदा मला कुठे भेटतो, परंतु मनसरमध्ये जनता सुज्ञ आहे, एकदम हुशार आहे, त्यांना सगळं कळतंय का यांचं काय गोलमेल चाललेलं आहे ते. आणि अण्णा काँग्रेसचे होते हे लोकांनी विसरू नये. अण्णा जेव्हा गेले ते तेव्हा ते तिरंगीमध्ये गेले हे पण मंचरच्या नागरिकांनी विसरू नये. एवढी सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय काँग्रेस.